अजून तिला मासिक पाळी येऊन 1 महिना झाला नव्हता की त्या लहान मुलीचे लग्न माझ्यासोबत करून देण्यात आले. मी माझ्या घरच्यांवर खूप नाराज होतो. लग्नाच्या रात्री जेव्हा मी तिच्या जवळ गेलो आणि तिला भीती दाखवण्यासाठी तिच्या ओठांवर अंगठा फिरवला, म्हणजे ती मुलगी माझ्या खोलीतून पळून जाईल, पण माझ्या पायाखालून जमीन तेव्हाच सरकली जेव्हा त्या मुलीनेच मला. कथेचे सत्य जाणून घेण्यासाठी शेवटपर्यंत कथा नक्की ऐका. मी नकार दिला होता तरीही घरच्यांनी माझं जबरदस्तीने लग्न त्या मुलीसोबत केले होते. पण असेही नव्हते की मी दुसऱ्या कोणत्या मुलीला पसंत करत होतो. मला आत्ता यासाठी लग्न करायचे नव्हते, कारण त्रिशाचे वय खूपच कमी होते. माझ्या घरच्यांनी त्या मुलीचे वयसुद्धा पाहिले नव्हते आणि एवढ्या कमी वयाच्या मुलीसोबत त्यांना माझे लग्न करायचे होते. एवढ्या कमी वयाच्या मुलीसोबत मला लग्न करायचे नव्हते, पण घरच्यांनी माझी एकही गोष्ट ऐकली नाही, कारण आम्ही आमच्या आईवडिलांना दोघेच मुलं होतो आणि आम्हा दोघा भावांचे लग्न लहानपणीच ठरवले होते. आम्ही राजस्थानमधल्या एका छोट्याशा गावातून आहोत. तिथे ही खूप साधारण गोष्ट आहे. घरातील वरिष्ठ मंडळी मुलांचे लहानपणीच लग्न ठरवून ठेवत होती आणि त्रिशा तर माझ्या वहिनीची सख्खी बहीण होती. माझ्या सीमावहिनीच्या बहिणीसोबत माझे लग्न झाले होते. आता यावेळी खोलीमध्ये त्रिशा नवरी बनून बेडवर बसली होती. मी तिला जय श्रीकृष्ण म्हणालो आणि बेडवर जाऊन बसलो. मला तिला भीती दाखवायची होती. तिला या खोलीतून पळवून लावायचे होते. त्यामुळे मी तिच्या मऊ गुलाबी ओठांवर माझा अंगठा फिरवायला सुरुवात केली. तेव्हा माझा हात तिच्या ओठांवर लागताच तिचे ओठ थरथर करू लागले. तेव्हा तिने झटक्यात माझा हात झटकला आणि मला म्हणाली, हा काय नालायकपणा आहे, तुम्ही तुमचा हात मागे घ्या. मी सुद्धा मोठ्या आवाजात म्हणालो, मी का करू माझा हात मागे? आता तू माझी बायको आहेस आणि तसेही तुला खूप हौस होती ना माझ्यासोबत लग्न करण्याची, आणि स्टेजवर सुद्धा खूप आनंदात बसली होतीस, हसत होतीस आणि फोटो काढत होतीस. आता हे सुद्धा तुला माहीत असायला हवे की लग्नाच्या रात्री नवरा आपल्या बायकोसोबत काय काय करतो. आज तर तुला असा धडा शिकवतो. तुझी शुद्ध तेव्हा हरपेल जेव्हा मी तुझ्याजवळ येऊन. मी तिला बोलत होतो की माझे बोलणे ऐकून ती खूपच घाबरली आणि म्हणू लागली, हे बघा, मला अशा प्रकारे बोलणे ऐकण्याची सवय नाही. मला हे सगळं काहीच आवडत नाही. हा निर्लज्जपणा अजिबात आवडत नाही मला. त्यामुळे तुम्ही माझ्याजवळ येण्याचा प्रयत्नसुद्धा करू नका. असे बोलून ती बेडवरून खाली उतरली आणि उभी राहिली आणि खूपच घाबरली देखील होती. मी सुद्धा तिला जोरात पकडून उभा राहिलो आणि तिला म्हणालो की निर्लज्जपणा आता तर सुरुवात होणार आहे. मिस त्रिशा, या निर्लज्जपणासाठी तू चांगल्या प्रकारे तयार राहा. तुला तर माहिती असेल ना की लग्नाच्या रात्री अजून काय काय होते. तेव्हा ती त्रिशा म्हणाली, तुम्ही मला लहान अजिबात समजू नका. मी काय बोळ्याने दूध पित नाही. मला माहीत आहे की लग्नाच्या रात्री नवरा काय काय करतो. तिचे हे बोलणे ऐकून मला थोडे टेन्शन आले होते आणि मी तिला म्हणालो, अगं असं? मग सांग, नवरा असा नवरीसोबत काय काय करतो? जर मला सुद्धा ऐकू दे. ज्या प्रकारे ती बोलत होती मला वाटत नव्हते की तिला लग्नाच्या रात्रीबद्दल काही माहिती असेल. ती म्हणू लागली की लग्नाच्या रात्री तर नवरा नवरीला खूप छान भेटवस्तू देतो. मग मी तिला म्हणालो, बरं, मग भेटवस्तू दिल्यानंतर पुढे काय काय होते? तेव्हा ती पुन्हा म्हणू लागली, नवरा नवरीला खूप मोठे लेक्चर ऐकवतो की माझ्या आईवडिलांची काळजी घे, त्यांची खूप सेवा करायची आणि त्यांची प्रत्येक गोष्ट ऐकायची वगैरे वगैरे. मग मी तिला म्हणालो, अरे वा, मग तुला तर एवढे मोठे लेक्चर देण्याची गरजच नाही. तुला तर सगळं काही माहिती आहे. कमी वयात तू खूपच समजूतदार आहेस. तेव्हा ती म्हणाली, हो, समजूतदार तर मी आहेच आणि मला हे सुद्धा माहीत आहे की आपल्या सासू सासऱ्याला आपल्या ताब्यात कसे ठेवायचे. तिचे हे बोलणे ऐकून तर मी खूप हैराण झालो आणि आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागलो आणि मग तिच्या या बोलण्यावर मी माझी मान डोलावली आणि तिला म्हणालो, बरं, तुला तर सगळं काही माहीत आहे, पण त्यानंतर सुद्धा काय होते ते मला सांग बरं. तेव्हा ती म्हणू लागली, मग लाईट बंद होते आणि झोपल्यानंतर सकाळ होते. बस एवढेच मी सिरियलमध्ये पाहिले आहे. तिचे हे बोलणे ऐकून मी मनातल्या मनात हसलो होतो.
मग त्यानंतर तिचा एक हात मी पकडला आणि तिला माझ्याजवळ घेतले आणि म्हणालो, खरा खेळ तर लग्नाच्या रात्री लाईट बंद झाल्यानंतर सुरू होतो आणि मला तिला अजून भीती दाखवायची होती, त्यामुळे मी तिला घट्ट मिठी मारली. माझे अशा प्रकारचे वागणे पाहून ती थरथर कापू लागली आणि माझ्यापासून लांब व्हायला लागली. मी तिच्या गालावर चिमटा घेऊन तिला म्हणालो, माझी छोटी छोटी जानू, तू तुझे हे कपडे तर चेंज करून ये, मग मी तुला सगळं काही सांगतो. ती खूपच घाबरली होती. तिने पटकन तिच्या बॅगेतून नाईट सूट काढला आणि पळतच वॉशरूममध्ये निघून गेली. चेंज करून आली तेव्हा तिचा मेकअप धुतला गेला होता आणि ती तिच्या नाईट सूटमध्ये खूपच सुंदर निरागस दिसत होती. मग ती मोकळ्या केसांची वेणी बांधू लागली तेव्हा मी तिला म्हणालो की तू मोकळ्या केसातच खूप सुंदर दिसतेस. केसांना मोकळे सोड, त्यावर तुझ्यावर हे मोकळे केस छान दिसतात. मग तिचा हात धरला आणि तिला बेडवर बसवले. त्यावेळी खोलीमध्ये खूप अंधार होता. मग मी तिला म्हणालो, मिस त्रिशा, आता तू तयार हो, कारण खरा खेळ तर आता सुरू होणार आहे. ती तर माझे बोलणे ऐकून खूपच घाबरली होती आणि म्हणू लागली, नाही, मला खूप भीती वाटत आहे. मी तिला म्हणालो, अरे तू तर आत्तापासूनच इतकी घाबरून लागली आहेस. मी तर अजून तुला काही केलेच नाही आणि आत्ताच तू इतके घाबरत आहेस. जेव्हा तुझ्यासोबत ते सगळं काही करेल तेव्हा तुझी अवस्था तर काय होईल. तेव्हा तर तुला हे सगळं जग फिरताना दिसेल. लग्न काय भावलाभावलीचा खेळ थोडाच आहे. खूप काही सहन करावे लागते एका मुलीला. मला तिला भीती दाखवायची होती, इतकी भीती दाखवायची होती की तिला विश्वास बसायला हवा की लग्न ही एक भयानक गोष्ट आहे. म्हणजे त्रिशा नावाची मुलगी एवढी घाबरायला हवी की आपल्या लग्नाचा संसारच ती बसू शकणार नाही. आणि मला घरच्यांना हे सुद्धा दाखवून द्यायचे होते की एकाच घरातून 2 बहिणींना सुना करून घेणे हे चुकीचे आहे. त्रिशा खूपच नर्वस होती. तिच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला होता. ती म्हणू लागली, हे बघा, मला लाईट बंद करायची नाही. मी लाईट चालू ठेवूनच झोपणार आहे. तेव्हा मी तिचे दोन्ही हात पकडले आणि म्हणालो, असे कसे मिस त्रिशा, असं काय होणारच नाही. जानू, लाईट तर बंद करावीच लागेल ना. शेवटी तुला लाईट बंद करण्यामागची कहाणी तर माहीत हवी ना, की लाईट बंद केल्यानंतर लग्नाच्या रात्री काय होते. खूप हौस होती ना तुला लग्न करण्याची, चांगले कपडे दागदागिने घालण्याची. लग्नाच्या रात्री महागातल्या वस्तू, भेटवस्तू हे सगळं पाहायला चांगले वाटते, पण सत्य तर काही वेगळेच असते. आणि ते सत्य आज मी तुला सांगतो. मी लाईट बंद केली आणि खूप जोरात तिचे मनगट पकडले आणि तिला जवळ ओढले. जशी तिला मी मिठी मारली ती जोरात किंचाळली, मला बाजूला ढकलले, लाईट चालू केली आणि म्हणाली, मला माझ्या दीदीजवळ जायचे आहे. ती खूपच घाबरली होती. आता तर तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते. माझा हेतू पूर्ण झाला होता. मला तिला भीतीच दाखवायची होती. मी तिला म्हणालो, चल चल, आता नाटक बंद कर आणि इथे झोप, नाहीतर तुझ्यासोबत मी जबरदस्तीसुद्धा करेल. आता मी तुला फक्त प्रेमाने सांगत आहे. तिला मी खूपच जोरात धरले होते. ती माझ्या हाताला चावली आणि खोलीच्या बाहेर पळाली. तिने माझ्या भावाच्या खोलीचा दरवाजा वाजवला. माझ्या चेहऱ्यावर स्मित हास्य पसरले होते. खूप हौस होती माझ्या भावाला माझ्या लग्नात. आता त्याला त्याचा हट्टीपणाचे उत्तर मिळणार होते. दादासोबत माझ्या आईवडिलांच्या खोलीचा दरवाजासुद्धा उघडला गेला. ते सुद्धा खोलीच्या बाहेर येऊन उभे राहिले. त्रिशा खूपच जोरजोरात रडत होती. म्हणू लागली, दीदी, मला तुझ्यासोबत झोपायचे आहे. मला त्या खोलीत जायचे नाही, झोपायचे नाही. आणि वहिनीच्या गळ्यात पडून ती जोरजोरात रडू लागली. तिला पाहून दादाचे तोंड आश्चर्याने उघडे ते उघडेच राहिले होते. माझी वहिनीसुद्धा त्रिशाचे रडणे पाहून टेन्शनमध्ये आली होती. म्हणाली, अगं त्रिशा, काय झाले आहे तुला? तू एवढी का रडत आहेस? तेव्हा त्रिशा म्हणाली, मी त्यांच्या खोलीत नाही झोपणार, मला तुझ्यासोबतच झोपायचे आहे. दादा खूपच टेन्शनमध्ये आला होता. वहिनी त्रिशाला रडण्याचे कारण विचारत होती, पण ती त्रिशा काय सांगणार? तिने काहीच सांगितले नाही. त्रिशा तर वहिनीच्या खोलीत गेली आणि बेडवर जाऊन बसली. तेव्हा आई म्हणाली, शशांक, काय झाले आहे? तिला लग्न करताना तर किती आनंदित होती. सगळ्या विधी खूप आनंदात पार पाडल्या. मग तिला आता काय झाले आहे? मी म्हणालो, तुम्हाला खूप हौस होती ना,
छोट्या वयाच्या मुलीसोबत माझे लग्न करण्याची? आता पहा तिचा बालिशपणा. हात पकडला नाही तर ओरडायला लागली. आता सांभाळा तुम्ही तुमच्या सुनेला. बोलून मी माझ्या खोलीत जाऊन बेडवर पडलो आणि एक खोल सुखाचा श्वास घेतला. मी झोपणारच की माझा दादा रागात आला आणि माझ्या बेडवर उशी फेकली आणि बेडवर बसला. मी पलटून त्याच्याकडे पाहिले तेव्हा तो म्हणाला, हलका हात ठेवता येत नाही का आपल्या बायकोवर? तेव्हा मी म्हणालो, दादा मी फक्त हात पकडला होता. मग काय आता हातसुद्धा पकडायचा नव्हता का? मला काय माहीत की ती एवढा मोठा तमाशा उभा करेल. तेव्हा दादा म्हणाला, पण तुमच्यामुळे माझीसुद्धा पहिली रात्र खराब झाली. त्याचं काय? तेव्हा मी म्हणालो, अरे मी काय केले आहे? माझी काय चुकी आहे? अरे जेव्हा 14 वर्षाच्या मुलीला नवरी बनवून खोलीत पाठवाल तर हे सगळं होणारच ना. 1 रुपयाची सुद्धा अक्कल नाही त्या मुलीमध्ये. तिने तर फक्त लग्न यासाठीच केले होते की लग्नाच्या पहिल्या रात्री तिला महागातल्या भेटवस्तू मिळतील, नवनवीन कपडे घालायला मिळतील. तिला थोडंसुद्धा माहीत नाही की लग्न काय असते. रात्र तुझी नाही माझी खराब झाली आहे, त्यामुळे तू चुपचाप झोपून जा. हे बोलून मी खोलीची लाईट बंद केली आणि झोपून गेलो. परंतु कदाचित दादाला झोप येत नव्हती. दादा पुन्हा पुन्हा कूस बदलत होता. तेव्हा मी दादाला म्हणालो, दादा शांतीत झोप ना आणि मला सुद्धा झोपू दे. तेव्हा दादा म्हणाला, नालायका मला झोप येत नाही. तू बायकोला थोडा तरी वेळ द्यायचा होता, तिला समजून घ्यायचे होते. माझी रात्र तरी खराब झाली नसती. मी मनातल्या मनात म्हणालो, तुझ्यासोबत तर असेच व्हायला हवे. स्वतः तर लग्न केले, तुझ्यासोबत माझे सुद्धा लग्न केले, तेही एकाच मांडवात. मी रडत राहिलो. बोललो की दादा मला अजून लग्न करायचे नाही. तू आईसोबत बोल. पण तू माझ्या बाजू घेतलीच नाहीस. आता मात्र मज्जा येत आहे. जेव्हा बायकोशिवाय लग्नाची पहिली रात्र घालवायला लागते तेव्हा कसे होते? तुला खूप चांगले झाले. आता ही सुरुवात आहे. आता तुम्ही सगळे पाहाच त्या बावळट मुलीला मी किती भीती दाखवतो. म्हणजे रोज तुझ्याच खोलीत येऊन झोपेल आणि तू माझ्या खोलीत येऊन झोपशील. मी मनात हाच ठाम निर्णय घेतला. कारण माझ्या आईबापाला सुद्धा कळायला हवे की एकाच घरातून 2 बहिणी सुना करून आपल्या घरात नाही आणल्या पाहिजेत आणि माझ्या या अशा वागण्यामुळे पुढच्या 7 पिढ्या ही चूक करणार नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी वहिनी आणि त्रिशा दोघीही सोबत खोलीतून बाहेर आल्या. आईने नाश्ता बनवून ठेवला होता. दादाचा मूड खूप खराबच झाला होता. सारखं सारखं वहिनीकडे रागाने पाहत होता. बिचारी वहिनी नजर चोरत होती, जशी काय म्हणत होती की माझी काय चुकी आहे. आणि त्रिशा जेव्हा मला पाहायची तेव्हा मी तिला रागाने पाहायचो. ती लगेचच मला घाबरून नजर खाली करायची. माझी इच्छा होती की तिच्या मनात माझ्याबद्दल भीती इतकी बसावी की ती माझ्याजवळ सुद्धा आली नाही पाहिजे आणि माझ्या खोलीत येण्याचा देखील प्रयत्न करायला नाही पाहिजे. मी तर मनातून खूप खुश झालो होतो आणि मला विश्वाससुद्धा होता की आता ही मुलगी माझ्या खोलीत नाही येणार. पूर्ण दिवस ती वहिनीच्या खोलीतच राहिली आणि माझा दादा पूर्ण दिवस हॉलमध्ये रागाच्या भरात इकडून तिकडे चक्रा मारत राहिला. 2 क्षणसुद्धा त्याला आपल्या बायकोसोबत घालवता आले नाही. पण मी खूप खुश होतो आणि खूप मजेत. मी माझ्या खोलीत फिरत होतो. मनात आले तर मित्रांना भेटायला सुद्धा गेलो. आज आम्हा दोघा भावांच्या लग्नाचा 6वा दिवस होता आणि आमच्या घरी माझे सासरचे लोक आले होते. आज दादा खूप तयार होऊन बसला होता. त्याला पाहून माझं हसूच थांबत नव्हते. त्रिशा माझ्याजवळ बसली होती तेव्हा मी तिचा हात धरला आणि जोरात दाबला आणि तिच्या कानाजवळ गेलो आणि म्हणालो, आता तर तू तुझ्या माहेरी जात आहेस, पण जेव्हा परत घरी येशील तेव्हा कुठे जाशील? अशा प्रकारे अनेक दिवस निघून गेले. आज आम्ही दोघं भाऊ आपल्या सासरी आपापल्या बायकोला आणण्यासाठी गेलो होतो. जेव्हा घरी आलो तेव्हा मी पुन्हा त्रिशाला खूप घाबरवले. आता काय करशील? नंतर तू कशी माझ्यापासून वाचशील? तुला तर माझ्या खोलीतच यावे लागेल ना. आणि तसेही आज तू खूपच सुंदर दिसत आहेस. आज तर तुला मी खरंच कच्चं खाऊन टाकणार आहे. पण आज त्रिशा शांत बसली होती. तिचा चंचलपणा त्या एका रात्रीत संपून गेला होता. ती पुन्हा पुन्हा माझ्या हातातून स्वतःचा हात सोडवण्याचा प्रयत्न करत होती. काही वेळानंतर मी तिचा हात सोडून दिला.
जेव्हा मी घरी पोहोचलो तेव्हा दादाने वहिनीला साफ साफ सांगितले, आज जर तुझ्या खोलीचा दरवाजा कोणी वाजवला किंवा तोडला तरी तू दरवाजा खोलणार नाहीस. त्यामुळे वहिनी आपल्या बहिणीला त्रिशाला समजावत होती की असे करायचे नाही. पण त्रिशाने आपल्या बहिणीचे दोन्ही हात पकडले होते आणि म्हणाली, मला त्या खोलीत जायचे नाही. मला त्या शशांकची खूप भीती वाटते. वहिनी तिला समजवायला लागली, अगं असे काहीच होत नसते. ते तुझ्यावर प्रेम करतात. तुला काहीच नाही करणार. तेव्हा त्रिशा म्हणाली, तुला नाही माहिती त्यांनी माझ्यासोबत काय काय केले आहे. वहिनी तिला हळूहळू सगळं काही समजावत होती की जेव्हा लग्नाच्या बंधनात पती पत्नी एक सोबत असतात तेव्हा एक काळीज एक जीव असतो. त्यामुळे घाबरण्याची काहीच गरज नाही आणि खोलीतून पळून जाण्याचीही काहीच गरज नाही. एवढं समजावल्यानंतर त्रिशा आपल्या हट्टावर कायम होती. म्हणत होती, मी नाही जाणार त्या खोलीत. मला नाही करायचे लग्न बिग्न. मला माझ्या आईबाबांच्या घरी पाठवून दे. तिकडेच मी राहीन. तेव्हा वहिनी तिला म्हणाली, हे बघ आता तर हे होऊ शकत नाही. त्यावेळेस तर तुला काहीच अडचण नव्हती. तू त्यावेळेस म्हणाली होतीस की मला सुद्धा लग्न करायचे आहे. लग्न करण्यात त्यावेळेस तुला काहीच अडचण नव्हती. मग आता काय झाले आहे? तेव्हा त्रिशा म्हणाली, मला काय माहीत होते की लग्न काय असते. मला काहीच माहिती नाही. मला माझ्या आईबाबांच्या घरी जायचे आहे आणि मी जाणारच. वहिनी तिला समजावत होती आणि दादा खोलीच्या दरवाजावर हात बांधून वहिनीला रागाने पाहत होता आणि वहिनी पुन्हा पुन्हा नजर चोरून त्रिशाच्या हातून आपला हात सोडवण्याचा प्रयत्न करत होती. तिला समजावत होती, शशांक तुला काहीच करणार नाही. काहीतरी अक्कल दाखव. हा काय बालिशपणा आहे? त्रिशा हे बघ, त्रिशा असं होऊ शकत नाही. तू माझ्याजवळ झोपू शकत नाही. तुझ्या खोलीत जाऊन झोप. तेव्हा त्रिशा अजूनच रडू लागली. म्हणू लागली, दीदी प्लीज मला घरी पाठव. खूप मुश्किलीने वहिनीने तिला माझ्या खोलीपर्यंत घेऊन आली पण ती खोलीमध्ये येतच नव्हती. वहिनी तिला तिथे सोडून तिच्या खोलीत निघून गेली आणि त्रिशा हॉलमध्ये सोफ्यावर बसून आपली बोटं मोडत बसली. ती खूपच घाबरली होती. जसं काय खोलीत आली तर तिचा जीव जाणार होता आणि हे सगळं पाहून मला खूपच आनंद होत होता आणि मी हसतसुद्धा होतो. पण मला माहीत नव्हते की ती अशा प्रकारे घाबरेल. नंतर ती शांतपणे माझ्या खोलीत आली आणि माझ्यासोबत न बोलताच तिने कपाट उघडले. खोलीचा दरवाजासुद्धा तिने बंद केला नव्हता. त्यातून तिने तिचा नाईट ड्रेस काढला आणि वॉशरूममध्ये निघून गेली. मी तिची प्रत्येक हालचाल नोट करत होतो. ती वॉशरूममधून जेव्हा बाहेर आली तेव्हा खूप साधी आणि निरागस दिसत होती आणि मग तिने हळूच आपली उशी उचलली आणि ब्लँकेट उचलून बाहेर जाऊ लागली. मी तिला लगेच म्हणालो, बाहेर कुठे चालली आहेस? तेव्हा ती म्हणाली, मी बाहेर हॉलमध्ये सोफ्यावर झोपेन. मला तुमच्यासोबत नाही झोपायचे. तिचे बोलणे ऐकून मी खांदे उडवले आणि म्हणालो, जशी तुझी मर्जी. अच्छा, ती लाईट बंद कर आणि दरवाजा बंद करून जा. ठीक आहे ना? तिने लगेच मान डोलावली आणि बाहेर निघून गेली. इथपर्यंत तर सगळं ठीक होतं. ती माझ्याशी काहीच बोलत नव्हती. जास्त करून वेळ ती तिच्या वहिनीसोबत घालवत होती किंवा माझ्या आईसोबत बसून गप्पा मारायची आणि हसत राहायची. आणि जसा मी ऑफिसवरून घरी यायचो मला पाहून जसं काय तिला सापच चावायचा. कदाचित वहिनीने किचन सांभाळले होते पण ही महाराणी किचनचे कोणतेच काम करत नव्हती. बस फक्त तिचं एकच काम होतं, माझ्या आईसोबत बसून गप्पा मारणे आणि हसणे आणि जोक ऐकवणे. बाबासुद्धा तिच्या कंपनीत खुश राहत होते. जेव्हा सगळे झोपून जायचे तेव्हा ती हॉलमधल्या सोफ्यावर आरामात झोपायची आणि सकाळी सगळे उठायच्या आत माझ्या खोलीच्या दारात येऊन अंथरूण टाकून द्यायची. पण खोलीमध्ये काही येत नव्हती. अशा प्रकारे महिना निघून गेला. बाबांनी सांगितले की हनीमूनला सगळ्यात पहिल्यांदा दादा आणि वहिनी जातील. जेव्हा ते परत येतील तेव्हा शशांक आणि त्रिशा जातील. दादा आणि वहिनी खूप खुश होते पण त्रिशा मात्र खूप उदास होती. ती म्हणाली, दीदी तू आत्ता का जात आहेस? मला सुद्धा तुझ्यासोबत घेऊन जा ना. मी सुद्धा तुझ्यासोबत फिरून येईल. मला त्या शशांक सोबत नाही जायचे. वहिनीने तिला खूप समजवले आणि ते दोघेही हनीमूनला निघून गेले. आता हे झाले होते
की रात्री त्रिशा दादा वहिनीच्या खोलीत जाऊन झोपायची, परंतु आता मला काहीतरी होऊ लागले होते. तसेही ती माझी लग्नाची बायको होती. सुरुवातीला मी आई बाबा आणि दादाच्या जबरदस्ती लग्नामुळे हे सगळं काही केलं होतं, पण आता माझे मन म्हणत होते की त्रिशा माझ्या खोलीत यावी आणि तिने माझ्यासोबत खूप गप्पा माराव्यात. पण ज्या पद्धतीने मी तिला घाबरवले होते त्यामुळे ती मला पाहतच घाबरून जायची. एक दिवस मला झोप येत नव्हती, म्हणून मी विचार केला की आज त्रिशाची माफी मागावी आणि तिला आपल्या खोलीमध्ये घेऊन यावे आणि प्रेमाने तिच्याशी गप्पा माराव्यात. शेवटी किती दिवस आम्ही असे दूर राहणार होतो. जे व्हायचे होते ते होऊन गेले होते. मी खोलीबाहेर आलो आणि दादाच्या खोलीचा दरवाजा उघडू लागलो, पण दरवाजा तर आतून बंद होता. मी दरवाजा वाजवला, पण त्रिशाने मला आतून आवाज दिला नाही. म्हणून मी खिडकीतून तिला पाहण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ती खूप गाढ झोपेत होती आणि ती झोपेतही खूप सुंदर दिसत होती. मी विचार केला होता की खूप झाले, मलाही आता माझ्या दादासारखे वैवाहिक जीवन जगायचे आहे. दादा वहिनीला फिरायला जाऊन आता 8 दिवस झाले होते, त्यामुळे ते आता परत येण्याची वेळ झाली होती. ते दोघे फिरून आल्यानंतर मला त्रिशासोबत फिरायला जायचे होते, म्हणून मी विचार केला की फिरायला जाण्याआधी तिच्यासोबत मैत्री करावी. मी हळूच तिला खिडकीतून आवाज दिला, पण ती गाढ झोपेत होती. जेव्हा मी खिडकी वाजवली आणि आवाज दिला तेव्हा ती उठली आणि हळूच खिडकीजवळ आली आणि म्हणाली, काय काम आहे, असं झोपेतून का उठवलं? मी तिला म्हणालो, आता हा तमाशा खूप झाला, आपल्या खोलीत ये. माझे असे बोलणे ऐकून ती पुन्हा घाबरली आणि म्हणाली, मी इथे ठीक आहे, मी त्या खोलीत नाही येणार. मी तिला म्हणालो, सॉरी बाई, मी तुला आता त्रास नाही देणार. मी तिला सॉरी बोलूनही ती नकार देत होती. शेवटी मी निराश होऊन माझ्या खोलीत परत आलो आणि मी केलेल्या चुकांबद्दल मला पश्चाताप होऊ लागला होता, कारण ती माझ्याच भीतीपोटी दारं खिडक्या बंद करून झोपत होती. आता मात्र मला सुचत नव्हते की आता नक्की काय करावे. सकाळचा नाश्ता आणि जेवण आम्ही सोबतच करायचो. मी जेवणासाठी बसत होतो आणि माझे आई बाबाही बसले होते. जेव्हा त्रिशा जेवण करायला बसली तेव्हा मी तिच्या बाजूला जाऊन तिला जेवण वाढायला सांगायचो. एक दिवशी मी तिच्या बाजूला जेवायला बसलो आणि तिच्या पायाला स्पर्श केला, तेव्हा ती जोरात किंचाळली. तेव्हा सगळेजण माझ्याकडेच पाहू लागले. ती तिचा पाय बाजूला घेण्याचा प्रयत्न करत होती. एवढी ती नर्वस झाली होती की तिने व्यवस्थित जेवणही केले नाही. खरं तर जेव्हापासून वहिनी बाहेर गेली होती तेव्हापासून ती व्यवस्थित जेवतही नव्हती, कारण घराची सर्व जबाबदारी तिच्यावर आली होती. आईला विचारून ती घरातील सर्व कामे करत होती. जेवणही आईला विचारून करत होती. तरीही जेवण चांगली स्वादिष्ट बनवत होती. रात्री जेव्हा सगळेजण हॉलमध्ये होते तेव्हा ती किचनमध्ये भांडी घासत होती. मी चुपचाप किचनमध्ये गेलो आणि फ्रीजमधून पिण्याच्या पाण्याची बाटली काढली आणि ग्लासमध्ये ओतायला लागलो. ती भांडी घासण्यात बिझी होती. पाणी पिल्यानंतर मी अगदी तिच्या मागे येऊन उभा राहिलो आणि पाठीमागून तिला मिठी मारली, पण ती खूपच वाईटरित्या घाबरली आणि मागे सरकली. मी तिचे तोंड माझ्या एका हाताने दाबले आणि चेहरा तिच्या खांद्यावर ठेवला आणि तिला म्हणालो, त्रिशा, माझ्यापासून तू एवढी का पळतेस? तुझा नवरा आहे मी. तेव्हा ती म्हणाली, प्लीज शशांक, मला सोडा. मी तिला म्हणालो, रात्री चुपचाप माझ्या खोलीत ये आणि तसेही उद्या दादा वहिनी येणार आहेत आणि मग नंतर तुलासुद्धा माझ्यासोबत हनीमूनला जावे लागेल. मग तू काय करशील? त्रिशा, आज जरी तू माझ्या खोलीत आली नाहीस तरी उद्या तुला यावेच लागेल. मग लक्षात ठेव, मी असा बदला घेईल की तुझा आयुष्यभर लक्षात राहील. मला माहीत नव्हते की मी तिच्यासोबत असा सक्तीने का बोलत होतो, तिच्यासोबत असा का वागत होतो. ती ओरडू लागली तेव्हा मी पटकन तिला सोडले आणि निघून बाहेर आलो. त्रिशाच्या आवाजाने माझ्या आई बाबा दोघेही किचनमध्ये आले आणि तिला विचारू लागले की काय झाले त्रिशा. तेव्हा त्रिशा म्हणाली, काही नाही आई, झुरळ होते, त्याला पाहून मी घाबरले आणि किंचाळले. असे बोलून ती शांतपणे तिचे काम करू लागली. दुसऱ्या दिवशी माझा दादा आणि वहिनी आले. आता आमच्या लग्नाला 2 महिने पूर्ण झाले होते, तरी देखील त्रिशा माझे काहीच ऐकत नव्हती.
रात्रीच्या वेळी सगळे झोपले होते आणि त्रिशा रूममधून बाहेर सोफ्यावर झोपण्यासाठी जाऊ लागली. तेव्हा काही वेळाने मी सुद्धा तिच्या मागोमाग बाहेर गेलो. तेव्हा ती सोफ्यावर झोपली होती. मी तिच्या जवळ गेलो आणि तिला प्रेमाने सांगितले, आपल्या खोलीत चल. त्रिशा 4 दिवसांनी आपल्याला सुद्धा हनीमूनला जायचे आहे. तेव्हा तिने नकार दिला आणि म्हणाली, मी खोलीत नाही येणार आणि तुम्ही जर जबरदस्ती केली तर मी आरडाओरडा करेल. मी सुद्धा चिडून म्हणालो, तुला जे काही करायचं आहे ते कर. असे म्हणत मी तिचा हात पकडला आणि तिला ओढतच माझ्या रूममध्ये घेऊन आलो आणि तिच्याशी बोलणार तेवढ्यातच दरवाजा जोरजोरात ठोठावण्याचा आवाज आला. मी पटकन बाहेर जाऊन पाहिले तर माझा दादा आईच्या खोलीचा दरवाजा जोरजोरात वाजवत होता आणि जेव्हा आईने दरवाजा उघडला तेव्हा दादा म्हणाला, आई, तिची तब्येत खूपच बिघडली आहे, तू जरा येऊन पाहतेस का? दादाचे असे बोलणे ऐकल्यानंतर मी सुद्धा त्याच्याकडे धावत गेलो आणि मग आम्ही सर्वजण वहिनीच्या खोलीमध्ये गेलो. आत गेल्यावर पाहिले तर वहिनी उलट्या करत होती. त्यांच्या उलट्या काही थांबतच नव्हत्या. तेव्हा आईने त्रिशाला लिंबू पाणी बनवून आणायला सांगितले आणि त्रिशासुद्धा काही वेळातच लिंबू पाणी बनवून घेऊन आली. लिंबू पाणी प्यायल्यानंतर वहिनीला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. तेव्हा डॉक्टरांनी आम्हा सगळ्यांना आनंदाची बातमी सांगितली. डॉक्टर म्हणाले की या प्रेग्नंट आहेत, यांना आरामाची खूप गरज आहे. आमच्या घरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते, पण आमचे हनीमूनला जाणेही रद्द झाले होते कारण घरातील सगळी जबाबदारी त्रिशावरच आली होती. जेवण बनवणे, कपडे, भांडी, घरातील सर्व काही कामे झाले होते कारण घरातील सगळी जबाबदारी त्रिशावरच आली होती. जेवण बनवणे, भांडी, कपडे, घरातील सर्व कामे त्रिशालाच करावी लागत होती कारण वहिनीला डॉक्टरांनी पूर्ण बेडरेस्ट सांगितला होता कारण त्यांना काहीतरी प्रॉब्लेम होता. त्रिशाला घरातील सगळी कामं करताना पाहून मला तिच्यावर खूप दया यायची कारण तिच्यावर खूप कमी वयात खूप मोठी जबाबदारी आली होती आणि अशातच मी सुद्धा तिला चांगली वागणूक देत नव्हतो. मला माझ्या वागण्यावर खूप पश्चाताप होऊ लागला होता. आजकाल त्रिशा खूप लवकर थकून जायची आणि सोफ्यावर जाऊन झोपी जायची. एके दिवशी मी तिला खूप प्रेमाने सांगितले, मी तुला काहीच बोलणार नाही आणि हातही लावणार नाही, पण कृपा करून तू आपल्या खोलीत जाऊन बेडवर झोप. तेव्हा त्रिशा खूप निरागसपणे म्हणाली, तुम्ही लाईट तर बंद करणार नाहीत ना? तेव्हा मी हसून तिला म्हणालो, नाही, मी नाही लाईट बंद करणार, पण तू बेडवर जाऊन झोप. तिने माझ्यावर विश्वास ठेवला आणि बेडवर जाऊन झोपली. आता मी तिला स्वयंपाकघरातसुद्धा काही कामांमध्ये मदत करू लागलो होतो. एक दिवस मी तिला म्हणालो, त्रिशा, तू माझ्याशी मैत्री करशील का? पण ती मला लगेच म्हणाली, नाही, मी तुमच्याशी मैत्री करणार नाही कारण तुम्ही चांगले व्यक्ती नाहीत. तेव्हा मी तिला म्हणालो, का नाही? मी चांगला व्यक्ती का नाही? माझ्याशी तू मैत्री करणार, आता तर मी तुला मदतसुद्धा करतोय ना? तेव्हा ती पुन्हा म्हणाली, पण तरीही तुमची मला भीती वाटते. तेव्हा मी तिला म्हणालो, हे बघ त्रिशा, आता मला घाबरण्याची काहीच गरज नाही, मी तुझा आता चांगला मित्र होईल ना? तेव्हा ती म्हणाली, मग तुम्ही माझ्याशी आता जबरदस्ती तर नाही ना करणार? लग्नाच्या पहिल्या रात्री तुम्ही माझ्यासोबत तसे वागले होतात तेव्हा माझा श्वासच थांबला होता. मी तिला म्हणालो, आता मी तुला हातसुद्धा लावणार नाही, फक्त तू माझ्यासोबत मैत्री कर. ती म्हणाली, माझ्याजवळसुद्धा येणार नाही ना? मी म्हणालो, नाही, जवळसुद्धा येणार नाही, जोपर्यंत तुझी मर्जी नसेल. तिला माझ्या गोष्टी पटल्या, तिचा माझ्यावर विश्वास बसला. आता ती माझ्यासोबत गप्पा मारू लागली. आता तर हसून खेळून ती माझ्यासोबत बोलायची आणि चेष्टा मस्करीसुद्धा व्हायची. रात्री जेव्हा सगळ्या कामातून ती फ्री व्हायची तेव्हा मी तिला मोटरसायकलवर बाहेर घेऊन जायचो आणि आईस्क्रीम खाऊन पुन्हा घरी यायचो. त्रिशा खूप चांगली मुलगी होती. आता मी मान्य केले होते की नकळत मी तिच्यासोबत खूपच चुकीचा वागलो होतो. 9 महिने असेच निघून गेले. वहिनीला एक दिवस खूपच पोटात दुखू लागले. त्यांना कळा चालू झाल्या होत्या आणि तेव्हा आईची तब्येतसुद्धा ठीक नव्हती. त्यामुळे मला आणि त्रिशाला दादा वहिनीसोबत हॉस्पिटलमध्ये जावे लागले. आम्ही दोघं खूप वाट पाहत होतो की वहिनीला काय होईल, मुलगा का मुलगी.
पण डॉक्टर जेव्हा बाहेर आले तेव्हा आम्हाला अशी बातमी सांगितली की आमच्या पायाखालून जमीनच सरकली. आम्हाला खूप मोठा धक्का बसला, कारण डॉक्टर म्हणाली की तुम्हाला मुलगा झाला आहे, पण तुमच्या पत्नीला आम्ही वाचवू शकलो नाही. आमच्या कानांवर आम्हाला विश्वासच बसत नव्हता. असे कसे होऊ शकत होते? दादा तर जसा काय श्वास घ्यायलाच विसरला होता. आणि हीच अवस्था त्रिशाची सुद्धा झाली होती. ती म्हणू लागली की डॉक्टर, तुम्ही असे कसे बोलत आहात? असे होऊच शकत नाही. ती तर ठीक होती, मग अचानक काय झाले? तेव्हा डॉक्टर म्हणाली, त्यांचा BP शॉर्ट झाला होता. तेव्हा सगळं काही इतक्या लवकर झाले की आम्ही काहीच करू शकलो नाही. या बातमीने आम्हा सर्वांवर दुःखाचा डोंगर कोसळला होता. आम्हाला कोणालाच काहीच समजत नव्हते की आता काय करावे. मी माझ्या दादाला असे रडताना कधीच पाहिले नव्हते. एकीकडे मी दादाला सांभाळत होतो, तर दुसरीकडे त्रिशाकडे सुद्धा बघावे लागत होते. आणि अशातच मी आईबाबांना सुद्धा फोन करून ही बातमी दिली. तेव्हा त्यांना सुद्धा खूप मोठा धक्का बसला. आई बाबा दोघेही हॉस्पिटलमध्ये आले. अजूनपर्यंत ते बाळ नर्सजवळच होते, कारण मी या दोघींना सांभाळत होतो. आई आली तर त्रिशा तिच्या गळ्यात पडून रडू लागली. आणि ही बातमी जेव्हा मी त्रिशाच्या माहेरी सांगितली तेव्हा तर त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. असो, दिवस असेच निघून गेले, परंतु आमच्या घरचा आनंद जसा काय संपूनच गेला होता. त्या निरागस बाळाला त्रिशाच सांभाळू लागली होती. ती सुद्धा खूप शांत झाली होती. तिचा बालिशपणा, हसणे, खिदळणे जसे काही संपूनच गेले होते. दादा सुद्धा खूप शांत शांत राहू लागला होता. त्याच्यासोबत बोलायला गेलो तर तो गळ्यात पडून फक्त रडायचा. फक्त मी एकच होतो जो दादाला समजावून सांगत होतो. 2 महिने निघून गेले होते आणि आता मला वाटत होते की त्रिशा आपल्या वयापेक्षा खूपच मोठी झाली होती. रात्री जेव्हा ती थकून भागून बेडवर येऊन बसायची तेव्हा बाळ रडायचे. ती त्याला शांत करण्याचा प्रयत्न करायची. आता तर मला त्रिशावर खूप दया येऊ लागली होती. मी तिला म्हणालो, असे कर, बाळाला माझ्याकडे दे आणि तू झोप, थोडा वेळ आराम कर. तिच्या डोळ्यांवर झोप असायची, पण ती मला म्हणायची, तुमच्याकडे हा रडण्याचा थांबणार नाही. तुम्हाला त्याला शांत करता येणार नाही. माझ्याजवळ जास्त असतो ना, त्याला आता माझी सवय झाली आहे. अशाच प्रकारे 1 वर्ष निघून गेले आणि मी त्रिशासाठी तरसत राहिलो. पण त्रिशाला तर घरातल्या कामातून वेळच मिळत नव्हता. ती सुद्धा घराला चांगल्या प्रकारे सांभाळत होती. अशातच त्रिशाच्या माहेरी अजून एक दुःखाचा डोंगर कोसळला. त्रिशाच्या मोठ्या बहिणीच्या नवऱ्याचा ॲक्सिडेंट झाला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. तिचे आमच्या अगोदरच लग्न झाले होते. तिला सुद्धा 1 वर्षाचे बाळ होते. 1 वर्षातच त्रिशाच्या माहेरी 2 मृत्यू झाले होते आणि हे कोणाला सहन होत नव्हते. खूप लवकरच त्रिशाच्या मोठ्या बहिणीला तिच्या सासरच्या लोकांनी तिच्या माहेरी पाठवले आणि म्हणाले की आम्ही तिचा आणि तिच्या मुलीचा खर्च उचलू शकत नाही. अशा प्रकारे माझ्या घरच्यांनी आणि त्रिशाच्या घरच्यांनी मीटिंग केली आणि दादाचे लग्न त्रिशाच्या मोठ्या विधवा बहिणीसोबत करून दिले. त्रिशाच्या मोठ्या बहिणीला 1 वर्षाची मुलगी होती. आम्ही त्या बाळाला सुद्धा आपले मानले आणि अशा प्रकारे त्रिशा माझ्या अजून जवळ आली, कारण ही आयडिया मीच दिली होती. आता त्रिशा माझ्यासोबत प्रेमाने बोलत होती आणि माझ्या जवळ सुद्धा येऊ लागली होती. आता त्रिशा खूपच समजूतदार झाली होती आणि मला सुद्धा समजू लागली होती. 6 महिन्यानंतर त्रिशा प्रेग्नेंट झाली. त्रिशाची मोठी बहीण चांगली होती. तिने चांगल्या प्रकारे घर सांभाळले होते. दादा तिला खूप खुश ठेवत होता आणि तिच्या मुलीला सुद्धा बापाचे नाव देऊन मोठं करत होता. आणि इकडे देवाघरी गेलेल्या वहिनीचा मुलगा सुद्धा मोठा होत होता. अशा प्रकारे आमचे हसते खेळते कुटुंब पुन्हा एकदा हसायला खेळायला लागले. 9 महिन्यानंतर त्रिशाने एका सुंदर मुलीला जन्म दिला होता, ज्यामुळे माझ्या आनंदाला पारावार उरला नव्हता. तर मित्र आणि मैत्रिणींनो, मी त्रिशासोबत सुरुवातीला जे काही वागलो होतो ते ठीक होते का? 2 बहिणी एका घरात आल्यामुळे मी नाराज होतो, पण त्या घटनेनंतर आम्हाला तिन्ही बहिणींना या घरात आणावेच लागले. मी या प्रकरणात चुकीचा होतो का बरोबर?
मला कमेंट्स करून नक्की सांगा। अशा प्रकारे बालविवाह राजस्थान आणि बिहारमध्ये होतात या प्रकारची गोष्ट तुम्हाला तिकडे नक्कीच ऐकायला मिळेल। पण माझी कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। मी आणि त्रिशा आज खूप खुश आहोत। जेव्हा मी माझ्या भूतकाळाबद्दल विचार करतो तेव्हा खूप दुःखी होतो आणि आनंदी सुद्धा होतो। जर काही वाईट झाले होते तर चांगले सुद्धा झाले होते। कथा कशी वाटली नक्की सांगा आणि कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह।